नमस्कार मंडळी, डिअर सोसायटी यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत। मंडळी, आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण सहकारी गृहनिर्माण संस्थांच्या भाग दाखल्याच्या संदर्भात अतिशय महत्त्वाची माहिती घेऊ। या माहितीमध्ये सहकारी गृहनिर्माण संस्थेचा सभासद कोण असतो, भाग दाखला देण्याची जबाबदारी कोणाची असते, भाग दाखला हरवला, गहाळ झाला तर संस्थेने आणि सभासदांनी काय करावं, त्याचबरोबर जर भाग दाखला फाटला, विद्रूप झाला, जळाला किंवा खराब झाला अशा परिस्थितीमध्ये सभासदांनी आणि संस्थेने काय करावं, समितीने काय करावं याच्या संदर्भात या व्हिडिओच्या माध्यमातून माहिती मिळेल। त्याचबरोबर भाग दाखल्यासाठी आवश्यक असणारे रजिस्टर्स कोणते आणि ते अद्ययावत ठेवणं का आवश्यक आहे हे तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून कळेल। तर मंडळी, आपण व्हिडिओला सुरुवात करूया। मंडळी, ही सहकारी गृहनिर्माण संस्थेची जेव्हा स्थापना होते तेव्हा सभासद नक्की कोण असतं? जेव्हा सहकारी गृहनिर्माण संस्थेच्या स्थापनेचा प्रस्ताव तयार केला जातो तेव्हा विविध प्रकारचे विहित नमुन्यातील जे तक्ते असतात, जे अर्ज असतात, स्टेटमेंट्स असतात त्या भरून देणं आवश्यक असतं। त्याचबरोबर जेव्हा सहकारी गृहनिर्माण संस्था स्थापन करण्याची प्रक्रिया चालू असते तेव्हा सभासदाचे अर्ज भरून घेणं सुद्धा अनिवार्य असतं। पण अनेकदा आम्ही पाहतो की असे सभासदत्वाचे अर्ज भरून घेतलेले नसतात। सभासदत्वाचे अर्ज भरून घेणं हे सहकारी गृहनिर्माण संस्थांच्या कागदपत्रांच्या पूर्ततेमधली अतिशय आवश्यक बाब आहे। ती तुम्हाला रजिस्ट्रारकडे दाखल करावी लागत नाही, तर ती मुख्य प्रवर्तकाने ते सभासदत्वाचे अर्ज जे आहेत ते स्वतःकडे ठेवायचे असतात। आणि जेव्हा समिती अस्तित्वात येते, सहकारी गृहनिर्माण संस्था स्थापन होते आणि समिती अस्तित्वात येते, तेव्हा सेक्रेटरी किंवा त्या समितीकडे ते संपूर्ण कागदपत्र हे हस्तांतरित करायचे असतात। परंतु असं अनेकदा पाहायला मिळत नाही। मंडळी, या संस्था नोंदणीच्या प्रस्तावावरती ज्यांनी सह्या केलेल्या असतात तेच संस्थेचे सभासद असतात। ज्यांनी सह्या केलेल्या नसतात, ज्यांनी सभासदत्वाचा अर्ज दिलेला नसतो, अशा व्यक्ती, असे फ्लॅटधारक हे सभासद नसतात। त्यामुळं त्यांना निवडणुकीमध्ये सहभाग घेता येत नाही। सभासदत्वाचे जे हक्क आहेत ते त्यांना बजावता येत नाहीत। सहकार कायद्याच्या तरतुदीनुसार सभासदांना जे हक्क आहेत ते त्यांना बजावता येत नाहीत। ते त्या संस्थेमध्ये राहत असले तरी त्यांना मेंटेनन्स हा देणं अनिवार्य आहेच। ते सभासद असले किंवा नसले तरी मेंटेनन्स देणं, देखभाल शुल्क देणं, मासिक शुल्क देणं हे अनिवार्य आहे। संस्था स्थापनेनंतर भाग दाखला देण्याची जबाबदारी असते कोणाची? मंडळी, अनेकदा असं पाहायला मिळतं की सभासद, जे नवीन कमिटी आलेली असते त्यांना सहकार कायद्यातली काही तरतुदींची माहिती नसते। अशा वेळी ते धरून चालतात, समिती कायदेशीर सल्ला घेत नाही आणि त्यांच्या मनामध्ये एक असा गैरसमज असतो की भाग दाखला देण्याची जबाबदारी बिल्डरची असते। मंडळी, असा कुठलाही नियम नाही। भाग दाखला देण्याची जबाबदारी ही पूर्णतः समितीची असते। सहकारी गृहनिर्माण संस्था स्थापनेनंतर 6 महिन्यामध्ये हा भाग दाखला दिला गेला पाहिजे। या भाग दाखल्यावरती अध्यक्ष, सचिव आणि समितीने अधिकृत केलेल्या एका समिती सदस्याने सही करायची असते। त्याचबरोबर भाग दाखल्यावरती संस्थेची मोहर सुद्धा उमटवायची असते। म्हणजे भाग दाखला देताना त्यावरती 3 व्यक्तींच्या सह्या असणं अतिशय गरजेचं असतं। तर भाग दाखला हा फक्त सेक्रेटरी, सचिवाच्या सहीने किंवा अध्यक्षाच्या सहीने दिला जात नाही, तर समितीने अधिकृत केलेल्या एका समिती सदस्याचा सुद्धा त्यात समावेश असला पाहिजे। भाग दाखला जेव्हा दिला जातो तेव्हा जे रजिस्टर तुम्ही अद्ययावत केले पाहिजेत ते रजिस्टर म्हणजे आय रजिस्टर, जे रजिस्टर, शेअर रजिस्टर, शेअर लेजर, हे रजिस्टर तुम्ही अद्ययावत करणं अतिशय आवश्यक असतं। एक भाग दाखला देताना या 4ही रजिस्टरमध्ये नोंदणी झाली पाहिजे आणि ते अतिशय अनिवार्य आहे। जर भाग दाखला हे जे 4 रजिस्टर मी तुम्हाला सांगितले यांची मध्ये माहिती अद्ययावत न करता दिले गेले तर समितीला भविष्यामध्ये कायदेशीर कारवाईला सुद्धा सामोरं जायला लागू शकतं। त्यामुळे जेव्हा भाग दाखला द्याल तेव्हा समितीने याची काळजी घेतली पाहिजे की हे जे आय रजिस्टर, जे रजिस्टर, शेअर रजिस्टर आणि शेअर लेजर याच्यामध्ये माहिती अद्ययावत केली जाणं गरजेचं आहे, ती केली पाहिजे। जर भाग दाखला हरवला, गहाळ झाला तर काय करावं? अनेकदा आपण पाहतो की सभासदांचा भाग दाखला हरवलेला असतो, गहाळ झालेला असतो। अशा परिस्थितीमध्ये त्या सभासदाने नजीकच्या
पोलीस स्टेशनमध्ये जाऊन भाग दाखला गहाळ झाल्याच्या संदर्भामध्ये एक गहाळाची तक्रार दाखल करायची असते. मग पोलीस स्टेशनमधून तुम्हाला भाग दाखला गहाळ झाला असेल त्याच्या संदर्भामध्ये एक पोच दिली जाते आणि ती पोच अधिक तुम्ही एक ॲफिडेव्हिट प्रतिज्ञापत्र तयार करायचं असतं की तुमचा भाग दाखला जो गहाळ झालाय किंवा हरवलाय या संदर्भातलं एक ॲफिडेव्हिट तयार करायचं असतं. पोलीस तक्रार अधिक प्रतिज्ञापत्र आणि एक डुप्लिकेट शेअर सर्टिफिकेट मिळण्याबाबतचा नक्कल भाग दाखला मिळण्याबाबतचा एक अर्ज, अशा 3 गोष्टी तुम्ही तुमच्या समितीला सादर करायच्या असतात. मंडळी, जर भाग दाखला खराब झाला असेल, विद्रूप झाला असेल, जळाला असेल किंवा फाटला असेल, अशा वेळी त्या संदर्भातलं एक ॲफिडेव्हिट प्रतिज्ञापत्र तयार करायचं आणि नक्कल भाग दाखला मिळण्याच्या बाबतचा एक अर्ज करून तो अर्ज आणि प्रतिज्ञापत्र तुम्ही तुमच्या समितीला द्यायचं. समितीने त्याच्याबाबत योग्य तो निर्णय घेऊन तुम्हाला नक्कल भाग दाखला डुप्लिकेट शेअर सर्टिफिकेट तुमची समिती तुम्हाला देऊ शकते. समितीने एक गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे की जेव्हा जेव्हा अशा प्रकारे नक्कल भाग दाखला देण्याची वेळ येते तेव्हा तेव्हा कागदपत्रांची पूर्तता पूर्ण केली आहे किंवा नाही केली आहे, मालकी हक्काच्या बाबत पुरावे आहेत नाही आहेत याची शहानिशा करून मग भाग दाखला दिला गेला पाहिजे. त्याचबरोबर हा डुप्लिकेट भाग दाखला देताना त्या भाग दाखल्यावरती डुप्लिकेट शेअर सर्टिफिकेट असा शिक्का तुम्ही मारला पाहिजे किंवा तसं लिहिलं पाहिजे. नक्कल भाग दाखला असा शेरा तुम्ही त्या भाग दाखल्यावर मारून मगच तो भाग दाखला तुम्ही तुमच्या सभासदाला दिला पाहिजे. मंडळी, हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल, अद्यापर्यंत तुम्ही चॅनल सबस्क्राईब केला नसेल तर हा चॅनल नक्की सबस्क्राईब करा. सहकारी गृहनिर्माण संस्था, अपार्टमेंट आणि संधिकाधारक यांच्या हक्काच्या जी शासनाचे निर्णय आहेत, जे कायद्यामध्ये बदल आहेत, त्याचबरोबर जी परिपत्रक नव्याने निघत असतात, नवीन नियम येत असतात, याची माहिती या चॅनलच्या माध्यमातून आम्ही देण्याचा सातत्याने प्रयत्न करत असतो. तर ही माहिती तुमच्या सहकारी गृहनिर्माण संस्थेचे जे समिती सदस्य आहेत आणि सभासद आहेत यांच्यासाठी अतिशय उपयुक्त असते. चॅनल सबस्क्राईब करा, शेअर करा, फॉलो करा. धन्यवाद.